आमचा श्रीमान दादा, एकच वादा आमचा श्रीमान दादा, 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 श्रीमान दादा. श्रीमान लेजंड आला नावास, आई एकविरेचा तो खास, श्रीमान लेजंड आला नावास. चर्चा गावागावात एकच वादा आमचा श्रीमान दादा, एकच वादा आमचा श्रीमान दादा, एकच वादा आमचा श्रीमान दादा, एकच वादा. सर्वांना विनंती आहे, आपण थोडी जागा करून द्यायची. श्रीमान दादाला आठवण देण्यासाठी जागा करून द्यायची सर्वांना विनंती आहे. मंडळाच्या सर्व सभासदांना विनंती आहे की ज्यांना सांगितलं तर घेण्याच्या हिशोबाने उभं राहायचं प्लीज. मंडळाच्या सर्व सभासदांना विनंती आहे की श्रीमान दादाला छत्रपती शिवरायांच्या एकच वादा आमचा श्रीमान दादा, 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 एकच वादा आमचा श्रीमान दादा. हा सगळं गर्दीला कंट्रोल करायचे विनंती आहे मंडळ सर्व कार्यकर्त्यांना. हॅलो माइक चेक. प्रताप पुरंदर क्षत्रिय महाराजा श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जोरदार टाळ्या आल्या पाहिजे श्रीमंतासाठी. मंडळाच्या सर्व सभासदांना विनंती आहे की त्यांनी इकडे जागा रिकामी करायची आहे, स्टेजच्या समोरची जागा रिकामी करायची आहे, विनंती आहे. स्टेजच्या समोरची गर्दी कमी करायची. कार्यकर्त्यांना विनंती आहे त्यांनी इथे साखळी करायची आहे. आपल्या सगळ्यांना विनंती आपण थोडं मागे उभा प्लीज, वेळ देणार आहे प्लीज थोडं मागे उभं राहा. आग माझा बागाग
सर्वांना विनंती आहे आपण कृपया स्टेजवरून खाली उतरायचंय. फक्त ज्यांना सांगितलं त्यांनी स्टेजवर थांबायचंय, बाकीच्यांनी स्टेजच्या खाली व्हायचंय. मी सर्वांना विनंती करतोय की आपण स्टेज पासून थोडं दूर उभं राहायचंय. सिद्धांत जोशी म्हणजे आपला श्रीमान दादा, याला श्रीमान दादा याला आम्ही 2017 पासून फॉलो करतोय आणि 2017 मध्ये जेव्हा YouTube आणि गेमिंग खूप बूमवर होतं तेव्हा श्रीमान दादा स्ट्रीम करायचा आणि श्रीमान दादाच्या स्ट्रीम वरती 100-200 असे व्ह्यूअर्स असायचे त्यावेळेस. तेव्हा आम्ही त्याला बोलताना ऐकलं की मी 1 व्ह्यूअर 2 व्ह्यूअर असताना सुद्धा स्ट्रीमिंग केलेली आहे. त्याच्या बाबतीत सांगायची गोष्ट ही अशी की सकाळी नवी मुंबईच्या महापेला कामाला जायचा आणि रात्री 10 वाजता घरी येऊन रात्री स्ट्रीम करायचा आणि त्याची एक जिद्द होती की नाही मला स्ट्रीमिंग मध्ये काहीतरी करायचं आहे. पण नोकरी करून त्याने ती स्ट्रीमिंग केली. याच्यातून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की तुम्हाला कितीही अपयश आलं तरी आपण जे करतोय ते कधी थांबू नका आणि यश तुम्हाला एक ना एक दिवस 100% मिळणार. आणि आज जी गर्दी आपण बघताय ही त्या काळातल्या अपयशातून माघार न घेतल्याचं कारण आहे की त्यावेळेस जर माघार घेतली असती तर श्रीमान दादा इथे नसता. पण श्रीमान दादाने त्यावेळेस माघार घेतली नाही आणि श्रीमान दादा म्हणून इथे आहे. फक्त स्ट्रीमिंग करत नाही तर त्यातून लोकांना मदत देखील करतो, गरजू लोकांनी मदत करतो. श्रीमान राज्यभरात वेगवेगळ्या प्रकारची कामं केली जातात. याबद्दल श्रीमंत आम्ही आम्हाला संधी तुझ्या बोलायची माझी विनंती जमलेल्या समुदायाला 2 शब्द बोलावे. हॅलो माईक टेस्टिंग. मला एक सांगा, अरे ऐका ना, मला एक सांगा, सुमडीत ठेवलंय सगळं, तुम्हाला टीप लागली कुठून इकडे येणार त्याची? नाही, यांनी तारीफ केली ती काय, आता तुम्हाला तर सगळं माहिती आहे. पण आपलं जे कर्तव्य ते आपण करत राहायलाच हवं. शेवटी आपला एक रूलच आहे ना की एक असा टाइम होता की आपण 1 रुपया कमवत होतो. आताच आपण 10 रुपये कमवतोय तर ऑब्व्हियसली त्यातले 5 रुपयाचं आपण कोणाला मदत केली तर आपल्याला तर 5 रुपये येत आहेत ना, पण 5 रुपये मदत तर होते लोकांना. आणि श्रीमंत योगी मित्र मंडळ यांचं मी आभार व्यक्त करू इच्छितो की त्यांनी एवढं प्रॉपर सगळं सिक्युरिटी वगैरे दिली, एवढं बोलवलं, इज्जत दिली. आपला डायलॉग आहे ना, समाजात इज्जत आहे. पण मला एकच कळत नाही, समाजाला कळतं कुठून की इज्जत कसे काय द्यायला येतात ते. नाही पण भावांनो धन्यवाद. अशा एवढ्या लोकांना बघितलं ना का माझी फाटते, बोलताच येत नाही का मला. पण लव यू गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मेन श्रीमंत योगी राजाचा इज्जत आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो.
भावानो मला स्पेशल रिक्वेस्ट आले अभिजित आणि करण त्यांना काहीतरी बोलायचंय तुमच्याशी 2च मिनिटं. हा करण उर्फ सर्वांचा लाडका काय बोलू ऐक ना मी काय बोलू. हॅलो चेक हॅलो 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 भाऊ माझी खरंच लायकी नाही मला का माईक दिलाय. आम्हाला इकडे बोलवल्याबद्दल श्रीमंत योगी मित्र मंडळ यांचं धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. आणि युट्यूबच्या जगातला उभरता तारा मनी उर्फ म्याऊ यांच्याकडून दोन शब्द ऐकून घ्या. या नमस्कार मित्रांनो. मला वाटलंच 2 मित्र पडले तर तिसऱ्या मित्राला का नाही घेतलं. तर श्रीमंत योगी मित्र मंडळ या मंडळाला मी गेले 5-6 वर्ष झाले ओळखतो आणि तेव्हाही यायचो आणि आत्ताही आलोय आणि त्याच जिद्दीने आणि त्याच हौसेने येतोय. त्यामुळे या मंडळाचं आभार मानतो की आज त्यांनी आम्हाला इथे पाहुणे म्हणून बोलवलंय. थँक्यू. मी श्रीमान दादाला विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हायचंय. चला एकदा आवाज द्या. एकच वादा एकच वादा. ए भावनो कच करा कर लिम लिमी लिमी. मी श्रीमान दादाला विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हायचंय. बस 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 बस. या ठिकाणी श्रीमान आलेला आहे. माणूस हा मुळात त्याची श्रीमंती बघितली नाही जात, त्याचा दिलदारपणा बघितला जातो. ते श्रीमान मध्ये मी अनेक सेलिब्रिटी पाहिले की त्यांना 4 बॉडीगार्ड लागतात, 8 पोलीस लागतात, पण एकमेव असा सेलिब्रिटी पाहिला की तुमच्या आमच्यातला आहे. मला आपल्या मित्रमंडळाने सांगितलं की अनेक सेलिब्रिटी 50,000, 1 लाख, 2 लाख असे पैसे घेतात, पण हा खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्यातला सामान्य माणूस आहे की त्याच्यावर आपण प्रेम करतो. कोणतेही मानधन न घेता तो आलेला आहे. म्हणजे त्याचं जेवढं कौतुक करू आपण तेवढं कमी आहे. अशी माणसं जीवनामध्ये खूप कमी असतात आणि परमेश्वर अशा माणसालाच वरच्या स्तरावर घेऊन जातो, कारण की ते जमिनीवर असतात. त्यामुळे तुझं धन्यवाद देतो. यांनी सांगितलं की श्रीमान मानधन घेत नाही, पण मी तुम्हाला एक सांगतो की मी इथे यावं याच्यासाठी या मंडळाने आपल्या फाउंडेशनला 1 लाख रुपयाची मदत केलेली आहे. आणि त्यांनी हे सांगितलं की कोणाला हे सांगायचं नाहीये, पण ते आता बोलले की मानत ते मला असं बोलले की यांना सांगणं गरजेचं आहे, लोकांना कळणं गरजेचं आहे. तर धन्यवाद श्रीमंत योगी मित्र मंडळ तुमच्या प्रेमासाठी. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. मध्ये नाव माझे आहे पण गाजते ते फक्त तुमच्यामुळे. जीवाची जीवलग आपली यारी जगात हाय सगळ्यात भारी. भावांनी तुमची साथ फिरक्या करणी है बात माहोल